हॅलो स्टुडंट, लास्ट लेक्चरला आपण पॅकिंग इफिशियन्सी पाहिलेली आहे बॉडी सेंटर्ड क्युबिक सेलची म्हणजे BCCची आणि त्याच्या अगोदर पाहिली होती सिम्पलची. बरोबर आहे का बघा. तर आता सिम्पलची पाहिली आहे, बॉडी सेंटर्ड BCCची पाहिलेली आहे. आपला पुढं आहे FCC, फेस सेंटर्ड क्युबिक लॅटिस सेल. फेस सेंटर्ड क्युबिक लॅटिस, की ज्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल किंवा टोटल नंबर ऑफ ॲटम्स किती असतात तर 4 असतात. बरोबर. कुठं असतात? कॉर्नरचा 1 आणि फेसेसचे 3 असे 4 असतात. तर त्याची आपल्याकडे पॅकिंग इफिशियन्सी काढायची आहे. तर ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघूया. क्वेश्चन काय आहे पहा. डिटरमाइन द पॅकिंग इफिशियन्सी इन FCC लॅटिस. आता मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये पण सांगितलेलं होतं की त्याचा जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स सोडायचाच नाही. पहिल्या स्टेपमध्ये काय करतो आपण, टोटल व्हॉल्यूमच काढतो. बरोबर आहे का बघा. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करतो, त्याची रेडियसच काढतो. तिसऱ्या स्टेपमध्ये एक व्हॉल्यूम काढतो वन स्फिअरचं. चौथ्या स्टेपमध्ये काय करतो, किती स्फिअर आहेत तेवढ्याचे व्हॉल्यूम काढतो. आणि पाचव्या आपण स्टेपमध्ये पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे फॉर्म्युला आहे PE इज इक्वल टू OV/TV इंटू 100. OV मीन्स ऑक्युपाईड व्हॉल्यूम डिवायडेड बाय TV मीन्स टोटल व्हॉल्यूम इंटू 100. तर आता स्टेप फर्स्ट काय सांगते बघा आपल्याकडं. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये हे जे व्हॉल्यूम आहे हे फिक्सच निघणार आहे आपल्याकडं. बरोबर का बघा. मग तो सिम्पल असू द्या, बॉडी सेंटर्ड असू द्या किंवा फेस सेंटर्ड असू द्या, का तर त्या तिन्हीमध्ये पण A इज इक्वल टू B इज इक्वल टू Cच आहे. बरोबर. A इज इक्वल टू B इज इक्वल टू C म्हणजे एज लेंथ त्याची किती आहे, Aच आहे. म्हणजे टोटल व्हॉल्यूम त्याचं किती निघणार, A³. बरोबर. मग इथं दिलेलं आहे आपल्याकडे किती निघालं, A³ एवढं निघालेलं आहे. आता सेकंड स्टेपमध्ये आपल्याला त्याची काय करायची आहे, रेडियस काढायची आहे त्या स्फिअरची किंवा त्या पार्टिकलची. आता डायग्रॅममध्ये पहा व्यवस्थित. आता डायग्रॅममध्ये जर आपण बघितलं तरी आपल्याला स्फिअर दाखवलेले आहेत. आता आपण यातली प्रत्येक बाजू जर आपण काउंट केली तर एच असणार आहे, का तर A इज इक्वल टू B इज इक्वल टू C म्हणजे सर्व बाजू सारख्याच आहेत म्हणजे A आहेत. बरोबर. तर याच्यामध्ये आता रेडियस किती मिळतील, आपण त्रिकोण समजा असा हा घेतला आहे AB आणि C. बरोबर. तर पायथागोरसचा थेरम सांगता आपल्याकडं कर्णवर्ग बरोबर बाजूचा वर्ग असतो तो. आता याचा कर्णवर्ग म्हणजे काय, 90 डिग्रीच्या समोरची म्हणजे AC². बरोबर काय येणार आपल्याकडे, AB² प्लस BC² येणार. म्हणजे हा 90 डिग्रीचा आपण कोण घेतला तर. बरोबर. आता याच्यामध्ये आपण आधी रेडियस पाहून घेऊयात किती आहेत. आता रेडियस बघितलं तर हा आपण वरचा जर स्फिअर घेतला तर ह्याची एक रेडियस आली, हे डॉटेनं दाखवलेलं 1. हा खालचा आपण स्फिअर घेतला तर याची एक ही रेडियस झाली, 2 रेडियस झाल्या. आणि जर आपण हा घेतला मधला स्फिअर तर याच्या 2 रेडियस मिळतील ना आपल्याकडे. कोणकोणत्या 2 मिळतील, इथं ही अर्धी आणि हे एक अर्ध. म्हणजे रेडियस किती झाल्या टोटल आपल्याकडे पहा बरं. आता टोटल 1, हे 2, ह्यातले अर्धे 1 3 आणि हे एक 4. टोटल रेडियस आपल्याकडे किती मिळाल्या, 4 मिळाल्या. आता रेडियस म्हणजेच काय आहे बघा आपल्याकडे, ही बाजू टोटल किती आहे, हे इथूनची इथपर्यंत बाजू टोटल म्हणजे काय दिले आपल्याकडे, AC दिले. बरोबर आहे का बघा. बाजू काय दिली आपल्याकडे, AC बरोबर आपल्याकडे असं लिहिता येतंय का बघा, 4R. 4R आहेत ना, म्हणून 4R. बरोबर. म्हणजे हे झालं आपल्याला ह्या डायग्रामनुसार. मग आता काय माहिती दिलेली आहे आपल्याकडे स्फिअरची वगैरे आपण बघूया आता रेडियसमध्ये. आता बघा, द ट्रायंगल कुठला घेतलाय, त्रिकोण आपल्याकडे ABC इज राईट अँगल ट्रायंगल विथ अँगल ABC इज 90 डिग्री. आपण आता बघितलंय हा जो ABC आपल्याकडे दिलेला आहे तो 90 डिग्रीचा आहे. बरोबर आहे का बघा. हा AB आणि हा C कितीचा आहे, हा 90 डिग्रीचा आपल्याकडे आहे. पुढं काय म्हणले बघा आता, त्या पायथागोरसच्या थिअरमनुसार AC² बरोबर AB² प्लस BC². बरोबर का बघा. मग आता पुढं AC² बरोबर AB किती आहे आपल्याकडे, ही बाजू A आहे ना. बरोबर आहे का बघा. BC ही बाजू किती आहे, A. सर्व बाजू हेच आहेत ना, A इज इक्वल टू B इज इक्वल टू C म्हणजे सर्व बाजू हेच आहेत. म्हणजे A² प्लस A² इज इक्वल टू किती झालं, 2A². बरोबर. ही स्टेप मांडली. मग आता AC² बरोबर काय आलं आपल्याकडं, अशी स्टेप आहे बघा ती ॲक्च्युली. AC² बरोबर 2A² असा आहे. तर आपल्याला आता करायचं आहे काय, ह्यातनं किंमत कोणाची काढायची आहे तर AC ची काढायची आहे, स्क्वेअर काढायचा. तर इथं आपल्याकडे दिलंय तरी AC बरोबर √2 इंटू A. बरोबर आहे का बघा. AC बरोबर √2 इंटू A. हा लक्षात एकदम सिम्पल आहे. पण आता आपण AC जर आता या ह्याच्यावरून डायग्रामवरून जर बघितलं
तर काय लक्षात येतं, आपण आत्ताच बघितलंय हे AC बरोबर काय आहे, 4R आहेत ना, म्हणून AC बरोबर 4R. तर ही किंमत आपण इथं पुटअप करूया ना आता ACची, बरोबर आहे का बघा. म्हणून ACच्या ठिकाणी काय केलं आपण इथं बघा 4R केलं. 4R इज इक्वल टू √2 इंटू ए, ते ए बाजूला आहे रूटच्या. म्हणून आता त्यातनं किंमत आपल्याला काढायची आहे कोणाची, रेडियसची. म्हणून R इज इक्वल टू √2 इंटू ए अपॉन 4. म्हणजेच काय हे सोडवलं तर इथं दिलं आपल्याकडे R इज इक्वल टू ए अपॉन 2 इंटू √2. हे एकदम सिम्पल आहे, आपल्याकडे सोडवलेला आहे. आलं लक्षात बघा. आणि हे डायग्रॅमवरून आपल्याला सोडवता येतं किंवा डायग्रॅमवरून काढता येतं. AC इज इक्वल टू 4R हे आपल्याला काढावं लागतं. म्हणजे हे आपल्याकडे येतं पायथागोरसनुसार. पण याच्यानुसार आपल्याकडे काय AC बरोबर 4R आहेत म्हणून ही किंमत ठेवली. तर फक्त पुढच्या स्टेपमध्ये आपण काय केली, AC बरोबर 4Rची किंमत फक्त तिथं ठेवलेली आहे, पुटअप केली. आणि ते सोडवल्यानंतर आपल्याकडे R म्हणजे रेडियसची व्हॅल्यू आपल्याकडे निघाली त्या स्फिअरची. R इज इक्वल टू काय आलं आपल्याकडे मग, ए अपॉन 2 इंटू √2. म्हणजे दोन किमती आपल्याकडे निघाल्या. आता टोटल व्हॉल्यूम किती निघालं, A³ एवढं निघालं. रेडियस त्याची किती निघाली, R इज इक्वल टू ए अपॉन 2 इंटू √2. आलं लक्षात. आता पुढची तिसरी स्टेप आहे आपल्याकडं. आता तिसऱ्या स्टेपमध्ये काय करतो आपण, व्हॉल्यूम काढतो स्फिअरचा. किती स्फिअरचं व्हॉल्यूम काढतो आपण, एकाच अगोदर. मग किती स्फिअर आहेत त्याला इंटू आपण ते नंतर करतो. आता याच्यामध्ये किती स्फिअर आहेत, टोटल 4 आहेत. आधी आपल्याला एका स्फिअरचं व्हॉल्यूम काढावं लागतं. इथं दिलं आपल्याकडे व्हॉल्यूम ऑफ 1 स्फिअर किंवा 1 पार्टिकल किती असतं, क्षेत्रफळ वर्तुळाचं एका 4/3 πr³. मग इथं आता आरची किंमत आपण आताच बघितली. R इज इक्वल टू काय केलं तर आता आरची किंमत फक्त आपल्याला पुटअप करायची आहे. R इज इक्वल टू काय दिलं तर आपल्याकडे ए अपॉन 2 इंटू √2. बरोबर. ही किंमत फक्त काय करायची, आरची इथं पुटअप करायची आहे. आरच्या ठिकाणी क्यूब आहे बघा. मग ती इथं पुटअप पण केली आपण इथं वरती बघा. इज इक्वल टू 4/3 पाय ब्रॅकेटमध्ये ए अपॉन 2 इंटू √2 ब्रॅकेट कम्प्लीट, त्याचा काय क्यूब. का तर R³ आहे ना, 4/3 πr³. आता त्यातनं काय केलं, A³ बाजूला काढलं. मग आता खाली काय राहिलं बघा बरं इथं ब्रॅकेटमध्ये. जर आपण आता ब्रॅकेटमध्ये ते बघितलं तर इथं काय बघा, 4/3 πa³ अपॉन इंटू ब्रॅकेटमध्ये 1/2 इंटू √2 रेस टू 3. जर आपण हे सोडवलं तर 4/3 πa³ 1/2 इंटू 2 इंटू 2 म्हणजे 8 इथं दिलं आहे आपल्याकडं, इंटू 2 इंटू √2. हे सोडवल्यानंतर आपल्याकडं येतं. मग आता काय केलं इथं पहा, हे कसं सोडवलं आहे बघा आता याच्यावरून. आता 4/3 πa³ अपॉन 1/16 इंटू √2. हे 8 दोन्ही किती आलं आपल्याकडं, 16 इंटू √2. म्हणजे काय आली आपल्याकडे किंमत टोटल याची 1 पार्टिकलची, 4/3 πa³ इंटू 1/16 इंटू √2. ही किंमत कशी आली, आपण एका स्फिअरचं काढलं आपण, पार्टिकलचं किंवा एका स्फिअरचं व्हॉल्यूम काढलं तर हे एवढं येतं. आरची किंमत आपण काढली, ती आरची किंमत इथं फक्त पुटअप आपण केली आहे. हे किती पार्टिकलचं निघालं, 1 पार्टिकलचं. इथं दिलं बघा आपल्याकडं, व्हॉल्यूम ऑफ 1 पार्टिकल इज इक्वल टू. आता सोडवलं तर काय येतं, हे याच्या पुढे जाऊन आता टोटल हे इथं 4 आहे, इथं 16, याला भाग जातो. 4 × 16 बघा, बरोबर आहे का, 4 × 16. इथं वरती एकच राहिलं. इथं खाली किती आलं आपल्याकडे, इंटू 4 आलं. ह्याला आता इंटू इकडं बघा, इथं डिवायडेड बाय इंटू 3 आहे, 3 × 12. मग इथं आपण सोडवलेलं आहे. मग आता वरती काय राहिलं, फक्त पाय आणि A³ भागिले 3 × 12 12 इंटू √2. मग इथं आपल्याकडे दिलं आहे का बघा ते. ही स्टेप फार महत्त्वाची आहे त्याच्यावर. आता व्हॉल्यूम आपल्याकडे 1 पार्टिकलचं किती आलं, πa³ अपॉन 12 इंटू √2. आलं लक्षात बघा. ह्या 4नं या 16ला भाग घातला, 4 × 16. हे इथं आलं 4 आणि हे इकडचं 3 3 × 12. हे 12ला 12 इथं वरती 4 तर कट झालं. राहिलं काय आपल्याकडं, πa³ डिवायडेड बाय काय राहिलं आपल्याकडे, हे 3 × 12 12 इंटू √2. हे इथं आपल्याकडे दिलेलं आहे. म्हणजे एका पार्टिकलचं व्हॉल्यूम आपल्याकडे किती निघालं आता ह्याच्यामध्ये, πa³ अपॉन 12 इंटू √2. हे किती पार्टिकलचं आहे किंवा किती स्फिअरचं आहे, एका. आपला आता टोटल याचं काढायचं आहे 4चं. मग आता पुढची स्टेप आहे आपल्याकडे पहा, याच्यानंतरची ही टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल.
द युनिट सेल ऑफ FCC लॅटिस कंटेन्स 4 पार्टिकल्स. हेन्स व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन FCC युनिट सेल इज इक्वल टू किती. आता ह्याला इंटू किती करणार आपण, वरच्या ह्या फॉर्म्युल्याला आपण काय करायचं आता, इंटू 4 करायचं ना. इथं दिलंय बघा 4 इंटू पाय ए क्यूब अपॉन 12 इंटू √2 वरच्या ह्यालाच, ते फक्त एकाचं होतं, हे 4चं आहे. आता 4चा भाग जातो ह्याला, 4 त्रिकोण 12, म्हणजे हे 4 कट झालं, 12च्या ठिकाणी 3, बरोबर, 3चा भाग बसला. मग इथं आपल्याकडे दिलं आहे पुढं पाय ए क्यूब अपॉन 3 इंटू √2. लक्षात, पाय ए क्यूब अपॉन 3 इंटू √2. हे व्हॉल्यूम आपल्याकडं कितीचं निघालं, 4 पार्टिकलचं निघालं. लक्षात. मग आता राहिला काय प्रश्न आपल्याकडे, आता शेवटचं पॅकिंग इफिशियन्सीज ना. PE पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू OV मीन्स ऑक्युपाइड व्हॉल्यूम डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम इंटू 100. आता ऑक्युपाइड व्हॉल्यूम आपण आता काढले, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय किती आहे, पाय ए क्यूब अपॉन 3 इंटू √2 डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम, हे सगळ्याला सारखंच आहे, ए क्यूब, हे डिवायडेड बाय ए क्यूब इंटू 100ला इंटू 100. अलग लक्षात बघा. तर हे आता आपण इथं सोडवलेलं आहे आपल्याकडे खाली, हे व्यवस्थित बघा, हे किमती पुटअप केल्या. आता ए क्यूबला ए क्यूब काय झालं, गेट कॅन्सल झालं. मग राहिलं खाली काय आपल्याकडे, पाय अपॉन 3 इंटू √2 इंटू 100. लक्षात, हे ए क्यूबला ए क्यूब तर गेट कॅन्सल झालं. आता पुढच्या स्टेपमध्ये पायची किंमत किती असते, 3.142 किंवा 3.14 म्हणतो आपण, ते इथं किंमत पुटअप केली, 3.14 भागिले 3 इंटू √2 इंटू 100. हे जर आपण सोडवलं, ज्यावेळेला आपण प्रॉब्लेम घेतो त्यावेळेला तुम्हाला मी 2-4 व्हॅल्यूच्या फिक्स आहेत, √2 √3 1.414 1.772 याच्या त्या किमती आहेत. √2 म्हणलं की 1.414 हे फिक्सच असतात, √3 म्हणलं की 1.772 हे फिक्स किमती आहेत, ते आपण नंतर बघूया. म्हणजे हे जर आपण एवढं डिटेलमध्ये सोडवलं हे पूर्ण स्टेप, तर याचं उत्तर येतं आपल्याकडे 74%. आलं लक्षात बघा, किती येतं, 74%. आलं लक्षात. मग आता ऑक्युपाइड व्हॉल्यूम त्यानं किती केलं किंवा किती जागा त्यानं व्यापली आपल्याकडं, लक्षात आलं का बघा, 74%. मग अनऑक्युपाइड म्हणजे एम्प्टी स्पेस किती असतील, वाईड्स 100 वजा 74 26%. इथं आपल्याकडे ते दिलेलं आहे बघा 26. वाक्यच काय दिलं बघा, दस इन FCC CCP और HCP, ती काय तुम्ही नाही लिहिलं तर चालतं, फक्त FCC असं एवढंच लिहा. क्रिस्टल लॅटिस पॅकिंग इफिशियन्सी इज किती आहे, 74%. दॅट इज द टोटल व्हॉल्यूम इज ऑक्युपाइड बाय पार्टिकल, टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड केलं. अँड 26% इज अ वाईड व्हॉल्यूम ऑर एम्प्टी स्पेस. मग आता मला एक सांगा, सिम्पलमध्ये जर आपण बघितलं तर जवळजवळ 52%च्या आसपास होतं, बरोबर. जर आपण पुढे गेलो तर 68% ऑक्युपाइड केलं, आणि ह्याच्यामध्ये बघितलं तर 74% ऑक्युपाइड केलं, म्हणजे जागा व्यापली. निश्चितच सर्वात जास्त पार्टिकल कोणामध्ये आहेत, आपल्यात FCCमध्ये आहेत, म्हणजे जागा जास्त पार्टिकल तिथंच वापरत असतील. जर BCCमध्ये आपण खाली आलो तर पार्टिकलची संख्या कमी झाली, 4ची 2 झाली, म्हणजे ऑक्युपाइड व्हॉल्यूम कमी झालं. त्याच्या खाली आलो तर त्याच्या पुन्हा निम्मी झाली सिम्पलमध्ये आपला, म्हणजे तिथं ऑक्युपाइड व्हॉल्यूम, म्हणजे ऑक्युपाइड व्हॉल्यूम याचा अर्थ काय, जागा किती व्यापली. जेवढे नंबर ऑफ ॲटम्स जास्त तेवढी व्यापलेली जागा जास्त. आता एखाद्या क्लासमध्ये विद्यार्थ्यांनी जागा किती व्यापली, हे कसं, जेवढे विद्यार्थी जास्त तेवढी व्यापलेली जागा जास्त. एखाद्या दिवशी विद्यार्थी फारच कमी आले तर त्यावेळेला व्यापलेली जागासुद्धा कमी, म्हणजे हे नंबर ऑफ स्टुडंटवरती डिपेंड आहे. तसं हे नंबर ऑफ ॲटमवरती डिपेंड आहे. जर नंबर ऑफ ॲटम्स वाढतच गेली तर व्यापलेली जागासुद्धा वाढतच जाते. आलं लक्षात बघा. अशा पद्धतीने हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आणि सिलेबसला आपल्या तिन्हीच आहे, सिम्पल, BCC आणि FCC. बेस सेंटर्डचं आपल्याला सिलेबसला नाही, त्याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स 2 आहेत. येते का लक्षात बघा. तर हे अशा पद्धतीनं तुम्ही हे व्यवस्थित लिहून याचा व्यवस्थित स्टडी करायचा आहे. जे राहिलेलं आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ओके.